नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर कदाचित तुमचं टॉप कॉलेजेस जसं की जे-बी-आय-एम-एस, पुंबा, सिम्सरी यामध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न तुम्ही स्वतःहून दूर ढकलाल. रँडम स्टडी करून, व्हिडिओज पाहून सिलेक्शन होणार नाही. त्यासाठी प्लॅन, डिसिप्लिन, स्मार्ट स्टडी या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. तर सर्वांचं सी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र एम-बी-ए सी-ई-टीसाठी 60 दिवसांचा रोडमॅप सांगणार आहे, जो की तुम्ही जर फॉलो केला तर ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा हाय पर्सेंटाइल आणू शकतो आणि बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट एम-बी-ए कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे एम-बी-ए सी-ई-टी 2026 क्रॅश कोर्स, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्समध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. त्यासोबत रेकॉर्डेड सेशन्स, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, त्यासोबत एम-सी-क्यू सीरीजचं पी-डी-एफ देखील तुम्हाला दिलं जाईल, जेणेकरून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन बूस्टअप कराल, कॉन्फिडन्स बिल्डअप कराल आणि येणाऱ्या एम-बी-ए सी-ई-टीच्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेऊन तुम्ही टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकाल. तर 26 जानेवारीपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा या बॅचमध्ये जॉइन होऊ शकता. या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून तुम्ही कोर्स जॉइन करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर टार्गेट जे-बी-आय-एम-एस असेल किंवा पुंबा कॉलेज असेल, राईट, किंवा आणखीन कुठलं टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं जर तुमचं स्वप्न असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा कॉलेजचा पर्सेंटाईल खूप जास्त असतो. जवळपास तुम्हाला 97 to 99 पर्यंत पर्सेंटाईल आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी रँडम स्टडी केली तर अजिबात चालत नाही. आज माझा मूड आहे म्हणून स्टडी हेही चालत नाही किंवा फक्त व्हिडिओज आपण पाहत आहोत तेव्हाही आपलं सिलेक्शन होणार नाही. यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी लागतात. एक म्हणजे तुम्हाला लागतं प्लॅन, राईट स्ट्रॅटेजी आणि त्यासोबतच लागतंय एक डिसिप्लिन. ओके. या 3 गोष्टी जर तुमच्या परफेक्ट असतील, तर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल आणि जे टॉप स्टुडंट्स असतात, जे टॉपर्स असतात, त्यांच्याकडे सुद्धा काही वेगळं नसतं. फक्त प्रॉपर प्लॅनिंग त्यांच्याकडे असते. आणि सी-ई-टीला अजून जवळपास 69 डेज बाकी आहेत, राईट? मग हा वेळ कमीसुद्धा आहे आणि खूप जास्तसुद्धा आहे. आता हे कसं काय? कारण बघा, यामध्ये कमी त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे अजिबात प्लॅन नाहीये आणि जास्त ज्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी प्लॅन आहे. ओके. तर सगळं काही तुमच्या प्लॅनवर डिपेंड करणार आहे. आता मी जवळपास तुम्हाला 3 फेजेसमध्ये हा प्लॅन देणार आहे 60 डेजचा, ज्यामध्ये तुमचा पहिला प्लॅन असणार आहे कन्सेप्ट आणि बेसिक्स कव्हर करणं, दुसरा असणार आहे प्रॅक्टिस करणं आणि तिसरा असणार आहे रिव्हिजनमध्ये. ओके. तर सुरुवातीला आपण काय करूया, प्रत्येक युनिटपासून सुरू करूया, की कन्सेप्ट आणि बेसिक तुम्ही कसे क्लिअर करणार आहात. त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो आहे, ज्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो, कारण यामध्ये मॅथमॅटिकल गोष्टी असतात, राईट? यामध्ये कुठलेही आय-आय-टी लेव्हलचं मॅथ्स नसतं, सी-ए-टी मॅथ्स नसतं. यामध्ये स्पीड किंवा बेसिक मॅथ्स आपल्याला विचारलं जातं. मग पहिले जे 25 दिवस असणार आहेत, तुम्हाला या टॉपिक्सवरती फोकस करायचं आहे. कुठल्या, जसं की पर्सेंटेज आहे, ओके, रेशिओ प्रपोर्शन आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे. अगदी सोपे-सोपे आहेत आणि कमीत कमी वेळेमध्ये प्रॅक्टिस करू शकता. आणि एक्झामिनेशनमध्ये गेलात, की असे जर प्रश्न विचारले, तर तुम्हाला एकदम कमी वेळेमध्ये हे प्रश्नांची उत्तर सोडवता येऊ शकतात. ॲव्हरेज आहे, टाईम स्पीड डिस्टन्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युलाज वगैरे पाठ केलं, की तुम्हाला अगदी कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता येतं. राईट? आता यामध्ये एक महत्त्वाचं पॉइंट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रोज 25 ते 20 क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचेच आहेत. मग तुमचं काय होतं, तुमची ॲक्युरसी वाढते आणि तुमची स्पीडसुद्धा वाढते. ओके. दुसरा आहे आपला लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग एक असा युनिट आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, राईट? यामधून तुम्हाला खूप मार्क्स मिळवण्याची संधी मिळू शकते, कारण प्रश्नसुद्धा जास्त आहेत, राईट? आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत बघा. जसे की सीरीज आहे, नंबर सीरीज आहे, लेटर सीरीज आहे, राईट? कोडिंग, डिकोडिंग आहे, डायरेक्ट सेन्स आहे, ब्लड रिलेशन, सिलोजिझम, पझल, राईट? यामध्ये सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा आहे तुमचा सिटिंग अरेंजमेंट. ओके. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके. सिटिंग अरेंजमेंटवरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात तुमच्या लॉजिकल रिझनिंग या युनिटमध्ये, जे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणार आहेत. ओके. आता ते
लिनिअर पण असू शकतात आणि सर्क्युलर पण असू शकतात. म्हणजे सरळ रेषेत बसणारी सिटिंग अरेंजमेंट आणि गोल म्हणजे टेबलच्या आजूबाजूला बसणारी सिटिंग अरेंजमेंट पण असते. या सर्व गोष्टी आपण आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर लाईव्ह सेशन्स पण लवकरात लवकर जॉइन करायचं आहे. प्रत्येक स्क्रीनवरती तुम्हाला इथे नंबर दिसत असेल. या नंबरवरती व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही कोर्स जॉइन करू शकता. ओके. त्यानंतर आहे आपलं व्हर्बल ॲबिलिटी. आता बघा व्हर्बल ॲबिलिटी जो आहे तो छोटा युनिट आहे बट तितकाच महत्त्वाचा आहे. कारण सोप्पा आहे आणि जास्त मार्क्स मिळवून देणार आहे, राइट? यामध्ये आर-सी असतं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन काय? पॅसेज दिलेला असतो तुम्हाला. पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजला वाचून आपल्याला प्रश्न द्यायचे, प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ती उत्तरं पॅसेजमध्येच असणार आहेत, दुसरीकडे नसणार आहेत. त्या पॅसेजमधूनच तुम्हाला काढायची आहेत. तर तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन रोज 1 करावाच लागणार आहे. व्हर्बल ॲबिलिटीसाठी तुम्हाला 30 ते 45 मिनिट रोज द्यावेच लागणार आहेत, ठीक आहे. व्होकॅब्युलरीसाठी 10 शब्द प्रत्येक दिवसाला तुम्हाला करायचेच आहेत. एरर स्पॉटिंग, पॅराजंबल्स असे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत व्हर्बल ॲबिलिटीजमधून, ठीक आहे. त्यानंतर अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे. 25 ते 30 मिनिट तुम्ही अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगला द्यायचे आहेत. जसं की फिगर सीरीज, एनालॉजी सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. ऑड वन आउट आहे, पॅटर्न कंप्लीशन आहे. पॅटर्न कंप्लीशन जसं की मिरर इमेज आहे, राइट? वॉटर इमेज आहे. अशा पद्धतीचे पॅटर्न कंप्लीशनचे प्रश्नसुद्धा करायचे आहेत, राइट? जसं की आत्ता सांगितलं मिरर वॉटर इमेजेस, राइट? रोटेशन, सिमेट्री, ओके. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 ते 15 क्वेश्चन्स ए-आरचे म्हणजे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे तुम्हाला करावेच लागणार आहेत. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितका जास्त फायदा तुमचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कारण प्रॅक्टिस जितकी कराल तुम्ही तितकंच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. ओके. आता हे तर झालं तुमचं प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कुठे? क्वेश्चन्स करणं, जे की आपण पुढे बघणारच आहोत. बट कन्सेप्ट पहिलं कव्हर करायचं आहे. आता हे कन्सेप्ट जे आहेत जसे की प्रॅक्टिकल आहेत. हे कन्सेप्ट आता तुम्हाला YouTubeवरती व्हिडिओज तर मिळतीलच, बट तिथे तुम्हाला राईट गाईडन्स मिळणार नाही किंवा लाईव्ह गाईडन्स मिळणार नाही. तर तुम्हाला आपल्या ग्लोबल ऑनलाईनवरती राईट गाईडन्स, राईट डिरेक्शन, त्यासोबतच प्रॉपर वेळोवेळी तुम्हाला काही चुका असतील तर ते सांगणं आणि तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील तर ते लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही विचारू शकता. जेणेकरून तुमचं परफेक्ट प्रिपरेशन तिथे होणार आहे. एकदा का तुमचं बेसिक कव्हर झालं, त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सगळ्यात जास्त करायची आहे. मग आता प्रॅक्टिस कशी कराल तुम्ही? एकतर तुम्ही वीकडेजमध्ये प्रॅक्टिस करू शकता. 2 दिवस मिळतात सॅटर्डे, संडे. त्यामध्ये कशी प्रॅक्टिस करायची, राइट? ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मंडे टू फ्रायडे तुम्हाला काय करायचं, रोज मिनी मॉक टेस्ट करायची. म्हणजे कमी प्रश्न असलेली एक टेस्ट तुम्हाला द्यायचीच आहे. 45 मिनिटाची तुम्ही एक मिनी मॉक टेस्ट रोज एक दिली तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि त्याच दिवशी जी मॉक टेस्ट तुम्ही दिली त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे काय चुका झाल्या, कुठल्या टॉपिकमध्ये तुमचं बेसिक आता अजून कच्चा आहे, है ना? कुठले फॉर्म्युलाज तुम्हाला पाठ नाही आहेत. या सर्व गोष्टीचं ॲनलाईज तुम्हाला करायचं. म्हणजे कुठला टॉपिक आपला वीक होत चाललेला आहे, कुठला आपला स्ट्राँग आहे, या सर्व गोष्टी. त्यानंतर सॅटर्डे, संडेला काय करायचं बघा, सॅटर्डेला फुल मॉक टेस्ट द्यायची आहे. ओके. आणि या फुल मॉक टेस्टमध्ये तुम्हाला डीपली ॲनालिसिस करावं लागेल. बारीक-बारीक गोष्टी ज्या चुका होत आहेत, त्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. संडेला सुद्धा तुम्ही जे काही तुमचे वीक एरियाज आहेत, आता काय केलंय, मंडे टू सॅटर्डे तुम्ही काय केलेले आहेत, मॉक टेस्ट दिलेले आहेत, बरोबर आहे? मॉक टेस्ट दिलेले आहेत. तर मॉक टेस्टचं काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचा वीक एरिया कुठला आहे ते बघायचं आहे. तुमचं ए-आर पॅटर्नचं रिव्हिजन करायचं आहे. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग किंवा आणखीन मॅथमॅटिकल असतील, जे प्रॅक्टिकल आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे. आणि डेटा इंटरप्रिटेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा डेटा इंटरप्रिटेशनचा जो पॅटर्न आहे तो कधीच चेंज होत नाही. तो सिमिलर आहे. एकदा तुम्हाला पॅटर्न कळाला की रेग्युलरली तोच पॅटर्न असणार आहे. मग तो पॅटर्न एकदा कव्हर करा, एकदा स्ट्राँग करा. त्यानंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. मग ते फुकट मार्क्स तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये मिळणार म्हणजे मिळणारच आहे. राइट? सो अशी प्रॅक्टिस करायची आहे. हे तुमचा फेज 2 आहे. प्रॅक्टिस आणि स्पीड वाढवणं. जितकी जास्त प्रॅक्टिस तितका एक्झामिनेशनमध्ये स्पीडअप होतं. त्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि मग शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे तुमचं रिव्हिजन. आता रिव्हिजन कसं करायचं? रिव्हिजन म्हणजे गोंधळात नाही पडायचं आहे. है ना? आता इथं काही गोष्टी आहेत, जे मी लाल आणि हिरव्या कलरमध्ये दिल्या आहेत. लाल म्हणजे ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत. हिरवा म्हणजे ज्या करायच्या आहेत. ठीक आहे? आता कूल माइंड करायचं आहे आपल्याला. एकदम थंड डोकं ठेवायचं आहे. कारण आपला कन्सेप्ट क्लिअर झाला, बेसिक कव्हर झालं आहे आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस पण अगदी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. बरोबर आहे ना? पण नवीन टॉपिक आता घ्यायचे नाही आहेत आपल्याला. नवीन टॉपिक घ्याल तर जुने टॉपिक जिथे तुम्ही प्रॅक्टिस केली तिथे गोंधळ होऊ शकतो. नवीन मटेरियल्स घ्यायचे नाहीत. जे मटेरियल्स तुम्ही यूज केले आहेत त्या मटेरियलवरती तुम्हाला स्टक राहायचं आहे.
ठीक आहे. तिथेच तुम्हाला कॉन्स्टंट राहायचं आहे. जे स्ट्राँग एरियाज आहे तिथे जास्त फोकस करायचं आहे, कारण ते तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देणार आहे, तुमचा स्कोर वाढवणार आहेत. है ना? लाईट मॉक टेस्ट तुम्ही 1 देऊ शकता. 2 दिवसाला 1 मॉक टेस्ट द्या तुम्ही, जेणेकरून तुमचं माइंड जे आहे, तुमचा मेंदू जो आहे तो रिमाइंड करत राहील. कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिरत राहतील, विसरणार नाहीत, राइट? आणि प्रॉपर स्लीप अत्यंत महत्त्वाची आहे. झोप घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण मेंदूला सुद्धा आराम लागतो. जितका मेंदूला आराम द्याल, तितका तो चांगला फंक्शन करतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि एक्झामच्या आधी काय करायचं आहे बघा, हेवी स्टडी अजिबात करायची नाही आहे, जेणेकरून तुमच्या मेंदूला जास्त स्ट्रेस येईल. झालेल्या गोष्टीसुद्धा स्मूथली वर्क करणार नाहीत, फंक्शन करणार नाहीत. त्यामुळे जास्त हेवी लोड घ्यायचा नाही आहे आणि कॉन्फिडंट राहायचं आहे, कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. कारण तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, कन्सेप्ट बिल्डअप केलेला आहे आणि रिवाईजसुद्धा केलेला आहे. त्यामुळे कॉन्फिडंट राहायचं आहे आणि एक्झामिनेशनमध्ये सुद्धा जाताना कॉन्फिडेंटली जायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं जर तुम्ही कराल, हे 60 दिवस जर तुम्ही व्यवस्थितपणे केलात, तर तुम्हाला अगदी ईझी पद्धतीमध्ये क्वालिफाय करता येऊ शकते. आता राहिली गोष्ट की कोणत्या दिवशी, किती दिवशी काय-काय करायचं आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. तुमचा जो फेज 1 आहे, फेज 1 म्हणजे कन्सेप्ट प्लस बेसिक. बघा त्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे 25 दिवस द्यायचे आहेत. या 25 दिवसात तुम्हाला तुमचा कन्सेप्ट आणि बेसिक कव्हर करायचा आहे. म्हणजे फर्स्ट टू 25 डेज तुम्ही हे करायचं आहे. त्यानंतर येतं तुमचं प्रॅक्टिस आणि स्पीड, राइट? हे तुम्ही काय करू शकता, तुमचं 26 टू 45th डे जो आहे, तो तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता आणि त्यानंतर तुमचा 46th टू 60th डे जो आहे, तो तुम्ही काय करू शकता, रिवाईज करू शकता. यामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता. असं तुम्ही डिव्हाईड केलं तर व्यवस्थितपणे तुमचं काय होणार आहे, प्रिपरेशन होणार आहे आणि एक्झामसुद्धा व्यवस्थितपणे क्लिअर होणार आहे. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नक्की नेक्स्ट सेशनमध्ये देईन. आणि महाराष्ट्र MBA CET 2026 क्रॅश कोर्स तुम्ही ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा जॉइन करू शकता. प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचं, स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन MBA CET सर्च करायचा आहे. हा कोर्स दिसल्यानंतर जॉइन नाऊ करायचा आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे.